नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 8वीचा जो 8वी स्कॉलरशिप एक्झामचा फेब्रुवारी 23 मध्ये जो पेपर झालेला आहे तो आपण करणार आहोत. हे बघा, प्री सेकंडरी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी स्कॉलरशिपचा फेब्रुवारी 23 मध्ये जो पेपर झालेला आहे तो आपण सॉल्व करूया. ठीक आहे, इथे बघा, प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन स्टँडर्ड 8 फेब्रुवारी 2023. ठीक आहे, त्याच्यातला आपण पेपर 1 करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामधला पेपर 1 काय काय असतं? पेपर 1 मध्ये इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फर्स्ट लँग्वेज अँड मॅथमॅटिक्स असते. तर त्याच्यातलं आज आपण फर्स्ट लँग्वेजचे क्वेश्चन करणार आहोत. टोटल 25 क्वेश्चन्स असतात त्याचे. ठीक आहे, आणि मॅथमॅटिक्सचे 50 क्वेश्चन्स असतात. हे जे 50 क्वेश्चन्स आहे आपण 25 करून पुढच्या 2 व्हिडिओमध्ये याला कंप्लीट करू. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण 1 to 25 इंग्लिश चे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तर चला बघूया क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 बघा, तिल इज सीसम, काष्टा इज अ स्टिक. सो till casta refers to the sticks of or stem of sesame plants that you see in my hands. हा पूर्ण एकच सेंटेन्स आहे. मी थोडं थांबून बोलायला लागलोय, पण ते पूर्ण एकच सेंटेन्स आहे तिल पासून इन माय हँड्स पर्यंत. ठीक आहे ना. फ्लो मध्ये जर बोललो तर तिल इज सीसम, काष्टा इज अ स्टिक. So, till casta refers to the stick or stem of sesame plants that you see in my hands. हा एक पूर्ण सेंटेन्स आहे. हाऊ मेनी नॉन इंग्लिश वर्ड्स आर युज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. तर ह्या सेंटेन्समध्ये फॉलोइंग सेंटेन्स नाही लिहायला पाहिजे, तर वरती दिलेलं आहे ते गिवन सेंटेन्स म्हणायला पाहिजे होतं, है ना. बऱ्याचशा चुका असतात. आता इथे फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे काय असते की एखादा सेंटेन्स आपल्याला जर खाली दिलेलं असेल, ठीक आहे ना, इथे खाली दिलेलं असतं ह्या क्वेश्चनच्या, तर मग फॉलोइंग सेंटेन्स ठीक आहे. पण गिवन इथं पहिलेच दिलेलं आहे, तर गिवन सेंटेन्स लिहायला पाहिजे होतं. बरं, असू द्या. तर इथं काय करायचं आपल्याला की हे जे सेंटेन्स लिहिलेलं आहे कुठून कुठपर्यंत हा सेंटेन्स लिहिलेला आहे, इथून इथपर्यंत हा एक सेंटेन्स आहे. ठीक आहे, याच्यामध्ये किती नॉन इंग्लिश वर्ड्स यूज झालेले आहेत. तर हे बघा, तिल है ना, तिळ मराठीमध्ये आपण तिळ म्हणतो याला, है ना, हिंदीमध्ये तिल म्हणतात. आणि काष्टा म्हणजे ते है ना, कुठलाही जो प्लांट असतो ना त्याला स्टेम असतो, त्याला काष्टा म्हणतात. स्टिक, लाकडी, है ना, छोटं काय म्हणतात त्याला, है ना, काठी छोटीवाली. तर याच्यामध्ये बघा, तिल काष्टा आणि तिल काष्टा हे असे 3 वर्ड्स असे आहेत जे नॉन इंग्लिश आहेत. हा, इंग्लिशमधले नाही आहे ते वर्ड. त्याच्यातला जो आन्सर येतोय तो फर्स्ट आहे, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. आता क्वेश्चन नंबर 2 आणि 3 साठी इथे एक पॅसेज दिलेला आहे, तो रीड करूया. म्हणजे तुम्ही रीड करा. हा जो पॅसेज आहे क्वेश्चन नंबर 2 आणि 3 साठी मी रीड केला आहे, तुम्ही पण रीड करा. रीड करायला वेळ जातो उगाच. तर याच्यामध्ये जे गोंड एक ट्रायबल कास्ट आहे, ठीक आहे, त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. ही जी ट्रायबल कास्ट आहे ती मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये जनरली आढळतात. ठीक आहे, तर याच्याबद्दल आहे. तर त्यांचे क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? क्वेश्चन नंबर 2 बघा, गोंड आर्ट हॅज बीन डेव्हलप्ड अँड प्रिझर्व्ड बाय द गोंड ट्रायबल पीपल. है ना, ट्रायबल येणार इथं. ठीक आहे ना. ट्रायबल म्हणजे जे आदिवासी असतं ना, आदिवासी, ट्रायबल म्हणजे आदिवासी म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा, गोंड आर्ट्स क्रिएट्स डॅश व्हॅन हाऊस इज डेकोरेटेड विथ ब्युटिफुल पिक्चर्स. तर इथं बघा, इथं पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे बघा, हाऊस डेकोरेटेड. इथं बघा, तुम्हाला अंडरलाईन करून देतो. अ हाऊस डेकोरेटेड विथ ब्युटिफुल पिक्चर्स क्रिएट अ प्लीझंट ॲटमॉस्फिअर. तर कशासाठी आहे? अ प्लीझंट ॲटमॉस्फिअर. त्याचा आन्सर येतो ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 साठी इथे एक पोयम दिलेली आहे. ठीक आहे, अगेन तुम्ही पोयम रीड करा. ठीक आहे, पोयम मी रीड केलेली आहे. त्या पोयमवर बेस्ड आपल्याला क्वेश्चन नंबर 4 आणि 5 आहे सॉल्व करायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 4 काय बघा, हू टुगेदर चेस्ड अ बटरफ्लाय. तर याच्यामध्ये त्या पोयममध्ये लिहिलं आहे माय सिस्टर एमिलीनी अँड आय. ठीक आहे, तर याच्यातला आन्सर येतोय
ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. आणि फिफ्थ मध्ये बघा क्वेश्चन नंबर 5, डेड टाइम रिवाइव इन थी व्हॉट डेज डज द पोएट वॉन्ट टू मेन्शन. तर कुठले डेज तो मेन्शन करतोय याच्यामध्ये पोएममध्ये? जे लहानपणीचे दिवस आहे ना, चाइल्डहुड डेज. तर याचा ऑप्शन येतोय, आन्सर येतो ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. ते पोएम रीड केल्यावर तुम्हाला कळेल. तशी पोएम एवढी मला नाही एवढी आवडली तरी ठीक आहे. आणि नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 6 बघा, फाइंड आउट टू करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. तर इथे सेंटेन्स दिलेले आहे, डॅश आय बॉरो युअर अम्ब्रेला. तर आपण जर एखाद्याला कुठली वस्तू मागत असतो तर है ना, आपण मे है ना, मे आय है ना, बॉरो युअर पेन है ना, तर आपण असं मे वगैरे शब्द वापरतो किंवा कॅन है ना. त्याच्यातला दोन्ही ऑप्शन आहेत, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3. त्याचे दोन्ही आन्सर आहे, कॅन आय बॉरो युअर अम्ब्रेला और मे आय बॉरो युअर अम्ब्रेला. मे म्हणजे खूपच विनम्रतेपूर्वक होतो आणि कॅन आय बॉरो युअर अम्ब्रेला म्हणजे थोडंसं फॉर्मल होऊन जातो है ना, इनफॉर्मल होतो, फॉर्मल नाही इनफॉर्मल. आणि मे म्हणजे फॉर्मल होऊन जातो. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 आणि 8 साठी इथे परत पॅराग्राफ दिलेला आहे. ही एक न्यूज आहे आणि न्यूजचं जे हेडिंग आहे ते काय आहे, आपलं न्यूजचं हेडिंग आहे वॉर अगेन्स्ट पॉल्युशन. ठीक आहे, हे त्याचं हेडिंग आहे. तर इथं पूर्ण ते तुम्ही न्यूज वाचून घ्या. त्याच्यामध्ये बघा याच्या बेसिसवर क्वेश्चन नंबर 7चा आन्सर काय येईल, टू रिड्यूस पॉल्युशन CSE सजेस्टेड. तर इथं बघा CSE इथं लिहिलेलं आहे, CSE पुट्स फोकस ऑन रिवॅम्पिंग सिटीज ट्रान्सपोर्ट सिस्टम अँड रिड्युसिंग यूज ऑफ सॉलिड फ्युल्स. तर इथं आन्सर येतो याचा ऑप्शन नंबर 2. याचा आन्सर आहे 7चा. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 बघा, विच सिटी इज मेन्शन्ड इन द न्यूज रिगार्डिंग पोल्युशन. तर इथं बघा हे एक सिटी दिलेली आहे, न्यू दिल्ली है ना, इथे दिलेलं आहे न्यू दिल्ली. तर याच्यामध्ये आन्सर कुठला येतो, याचा येतो ऑप्शन नंबर 4. याचा आन्सर येतो ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 आणि 10 साठी एक लेटर दिलेलं आहे. परत ते लेटर रीड करा तुम्ही. तर लेटर रीड केल्यावर तुम्हाला हे क्वेश्चन नंबर 9 कळून जाईल. क्वेश्चन नंबर 9 काय आहे, स्नेह गिव्स अ बुक ॲज अ बर्थडे प्रेझेंट, गिव्ह रिझन. का बरं दिलं आहे, कारण तो जो आहे त्याचा जो फ्रेंड होता तो कसा होता, तो ही इज ऑलवेज ग्रेट रीडर अँड हॅज गुड आयसाईट. त्याचं हे रिझन होतं, त्याच्यामुळे त्यांनी त्याला एक बुक जे आहे प्रेझेंट केलं. ठीक आहे. याचा आन्सर इथं बघा तुम्ही लेटरमध्ये इथे दिलेला आहे, हे बघा आहे, यू वेअर ऑलवेज अ ग्रेट रीडर अँड आय एम ग्लॅड दॅट युअर आयसाईट रिमेन्स ॲज गुड ॲज एव्हर. तर याचा आन्सर येतोय क्वेश्चन नंबर 9चा 3rd आन्सर येतोय. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये बघा, चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्स. इथं काय करायचं आहे की जो लेटर आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे 4 ऑप्शनपैकी कुठले आहे 2 ऑप्शन सिलेक्ट करायचे. द हेडिंग कन्सिस्ट ऑफ डेट, हा त्याच्यामध्ये डेट आहे. ठीक आहे. द कर्टियस ग्रीटिंग और सॅल्युटेशन है ना, सॅल्युटेशन आहे त्याच्यामध्ये पण आहे. द बॉडी ऑफ लेटर पण आहे आणि द सबस्क्रिप्शन और कर्टियस लिव्ह टेकिंग हे पण आहे. सगळेच आहे याच्यामध्ये आन्सर. तुम्ही कुठलेही 2 लावा, 1 and 2, 1 and 3, 1 and 4, 2 and 3, 2 and 4 सगळंच आहे. ठीक आहे. कसा क्वेश्चन आहे माहिती नाही, थोडा चांगला तो क्वेश्चन द्यायला पाहिजे. चला असू द्या. क्वेश्चन नंबर आता 11 आणि 12 बघूया. क्वेश्चन नंबर 11 आणि 12 साठी इथे एक ॲडव्हर्टाईज दिलेला आहे है ना, ॲडव्हर्टाइजमेंट फॉर क्वेश्चन नंबर 11 and 12. तर हे बघा इथे स्पोर्ट डे 15 जानेवारी 23 है ना, 15 जानेवारी 23ला होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यात काय आहे, इव्हेंट्स फॉर द डे. हे बघा फुटबॉल गेम्स, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल है ना, ॲथलेटिक्स, क्रिकेट, टेनिस वगैरे सगळं होणार आहे. ठीक आहे. आणि इथं एज ग्रुप वगैरे दिलेला आहे, हेच महत्त्वाचे आहेत है ना. टाईम दिलेला आहे आणि एंट्री फ्री आहे. ठीक आहे. तर याच्यात बघूया आता याच्या बेसिसवर क्वेश्चन नंबर 11 आणि 12 कसे आहेत. क्वेश्चन नंबर 11 बघा, मेनी गेम्स आर मेन्शन्ड इन द ॲडव्हर्टाइजमेंट. दीज गेम्स आर डिस्क्राईब्ड ॲज. कसे डिस्क्राईब कसे केलेले आहे इथे बघा लिहिलेलं आहे, दाखवतो. इथे लिहिलेलं आहे तुमचं ॲक्टिव्ह गेम्स है ना. हे कुठले गेम्स आहेत, सगळे
ॲक्टिव्ह गेम्स म्हणून त्याला डिस्क्राईब केलेलं आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 12. स्पोर्ट डे वॉज हेल्ड ऑन, कधी झाला होता तर 15 जानेवारी 23 है ना, पहिलाच आन्सर येतो याचा. ठीक आहे, इथे दिलेली आहे की डेट आहे बघा वरती, ही डेट दिलेली आहे 15 जानेवारी है ना, डेट आहे 15 जानेवारीची. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 13 बघा. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अंडरलाइंड वर्ड. द फ्रॅग्रन्स मिंगल्स इन द एअर व्हॅन निशा स्प्रेड द सेंट इन द रूम. तर फ्रॅग्रन्स म्हणजे काय असते, सुगंध है ना. तर सुगंध म्हणजे कसा असतो, वास असतो पण चांगला असतो, प्लिझंट है ना. त्याचा आन्सर येतो ऑप्शन नंबर 4, प्लिझंट स्मेल. ठीक आहे ना, बॅड स्मेल तर नसतो सेंटमध्ये. ठीक आहे ना, फक्त स्मेल नसते आणि हे सेंट तर वेगळंच दिलेलं आहे, सेंट म्हणजे संत होतात. ठीक आहे, त्याचा आन्सर येतो ऑप्शन नंबर 4. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 बघा. फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन विच हॅज करेक्ट सफिक्स फॉर द वर्ड इलिमिनेट. तर इलिमिनेट जो वर्ड असतो त्याला आपण कुठले कुठले सफिक्स लावू शकतो या चारपैकी. त्याच्यातला बघा पहिलं तर हा आहे, पहिलंच आहे ION है ना. इलिमिनेट जो वर्ड आहे त्याला काय करतो आपण, असं इलिमिनेट आणि TION, फक्त ION सफिक्स लावलं तर त्याचं है ना सफिक्स तयार होतो, एक दुसरा ज्याचं म्हणजे नेक्स्ट मिनिंग तयार होतो. इलिमिनेट म्हणजे है ना काढणे तिथून है ना, तर इलिमिनेशन म्हणजे ती प्रक्रिया झाली ती है ना. तर याचं आन्सर येते फर्स्ट. त्याच्यानंतर अजून एक याच्यामधला दुसरा एक ऑप्शन अजून आहे, IVE पण लावू शकतो आपण याला. ठीक आहे, इलिमिनेटिव्ह. ठीक आहे, पण जनरली ION जास्त सफिक्स त्याच्यामध्ये IONच जास्त यूज केला जातो. तरी पण फोर्थ पण त्याचा आन्सर आहे IVE, इलिमिनेटिव्ह. ठीक आहे, चला नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 15 बघा. चूज ऑप्शन विच इज नॉट रिलेटेड टू द फॉलोइंग डायग्राम. तर इथं बघा, डॉक्टर्स ट्रीटिंग ह्युमन्स. ठीक आहे ना, जे डॉक्टर्स आहेत जे माणसाचं ट्रीटमेंट करतात, तर ते कोणते कोणते आहेत बघा. डेंटिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, इथे क्वेश्चन मार्क, आणि ऑर्थोपेडिक. ठीक आहे, तर हे बरोबर आहे ना, तुम्हाला माहितीच असणार आहे. डेंटिस्ट म्हणजे जे आपण मराठीमध्ये म्हणजे दाताचे डॉक्टर, कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हार्टचे डॉक्टर, हार्ट स्पेशलिस्ट म्हणतो आपण है ना. ऑर्थोपेडिक म्हणजे हाडांचे डॉक्टर. ठीक आहे, नाही ॲक्सिडेंटल वगैरे जे करतात ना ते डॉक्टर. ठीक आहे, मग याच्यात आता उरले काय बघा, न्यूरोलॉजिस्ट एक आहे, हे पण असते ह्युमनचे डॉक्टर है ना. त्याच्यानंतर है ना, पीडियाट्रिशियन म्हणजे जे लहान मुलांचं है ना, लहान मुलं जे असतात त्यांचे जे डॉक्टर असतात त्यांना पीडियाट्रिशियन म्हणतात. त्याच्यानंतर कार्डिओलॉजिस्ट तर ऑलरेडी दिलेलंच आहे है ना, हृदय म्हणजे काय म्हणायला पाहिजे, हार्ट स्पेशलिस्ट. आता उरलं काय इथं बघा, हे जे शब्द आहे वॅटरनरियन है ना, वेटेरिन, याला जे आहे ना मला उच्चार करता नाही लागला, ह्याला वॅटरनरी डॉक्टर जे म्हणतात ते असतात फक्त जनावरांसाठी है ना, गाय, बैल, म्हैस वगैरे त्यांच्यासाठी जे डॉक्टर असतात त्यांना वॅटरनरियन म्हणतात. तर याचा आन्सर जो आहे 3rd नंबर येतो. ठीक आहे ना, हे माणसाचा ट्रीटमेंट करत नाही. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 बघा. फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. हॅव यू रीड गुलिवर्स ट्रॅव्हल्स. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की तुम्ही वाचलेला आहे का गुलिवर्स ट्रॅव्हल. तर हा जो आहे तो प्रेझेंट टेन्सचीच गोष्ट आहे, प्रेझेंट टेन्समध्येच बोलत आहे, पण तो झालेला आहे, ती घटना झालेली आहे, प्रेझेंटमध्ये बोलत आहे, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे ना, त्याचा आन्सर येतोय 2nd नंबरचा ऑप्शन, प्रेझेंट परफेक्ट टेन्स येईल याचं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 17. ही इज द मॅन whom we all respect. तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, इथे तसं बघितलं तर हे याच्यामध्ये विचारायला पाहिजे होतं काहीतरी, याच्यामध्ये पण बघा काहीच दिलेलं नाही की नेमकं करायचं काय आहे ना. आता हे तर ॲन्सरच्या बेसिसवर आपण सांगू शकतो की हा जो सेंटेन्स आहे त्याचा क्लॉज कुठला आहे ना. इथं लिहिलेलंच नाही आहे काही कुठे नेमकं क्वेश्चनमध्ये करायचं काय आहे. ठीक आहे ना, तर पण आता इथं खाली क्लॉज लिहिलेले आहे, तर याचा अर्थ आहे की याच्यामधले हा जो सेंटेन्स आहे याचा क्लॉज कुठला आहे तो आपल्याला
फाइंड करायचा आहे तर याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज येतोय. ठीक आहे, इथे जो हुम आला ना त्याच्यामुळे हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज येतोय. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 बघा, रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड फाइंड आउट टाईप ऑफ सेंटेन्स. इथं सेंटेन्स दिलेला आहे, दे रेस्टेड व्हॅन इव्हिनिंग केम. तर याच्यामधला जो याच्यातला ऑप्शन येतो तो आहे सेकंड. आन्सर जो आहे ऑप्शन नंबर 2. कारण हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, याच्यामध्ये दोन, एक आहे एक इंडिपेंडेंट सेंटेन्स आहे आणि दुसरं डिपेंडेंट सेंटेन्स आहे. ठीक आहे ना, दे रेस्टेड हा इंडिपेंडेंट आहे आणि हा डिपेंडेंट आहे, व्हॅन इव्हिनिंग केम. ठीक आहे, म्हणून हा कॉम्प्लेक्स स्टेटमेंट आहे. तर हे बघा इथे क्वेश्चन नंबर 18 मध्ये कसं वरती लिहिलं आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड फाइंड आउट टाईप ऑफ सेंटेन्स आहे ना, असं इथे पण 17 मध्ये ना वरती इथं लिहायला पाहिजे होतं की रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड फाइंड आउट द क्लॉज ऑफ द सेंटेन्स, आहे की नाही. तर हे जरा क्वेश्चन वाटलं असतं. आता हे तर अंदाजे आपण क्लॉज म्हणून घेऊन घेतलं त्याला. ठीक आहे, असंच बघा क्वेश्चन नंबर 19 तर कॅन्सलच केलं आहे बोर्डाने. त्याच्यामध्ये काय करायचं नेमकं दिलेलंच नाही आहे. चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 19. हे बघा क्वेश्चन नंबर 19 मध्ये सरळ क्वेश्चन दिलेला आहे, हिज अँग्री मदर जेड डू यू सपोज यू नो बेटर दॅन युअर ओन मदर. याच्यानंतर याला करायचं काय आहे, म्हणजे असं हे करायचं आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस सांगायचं आहे, पॅसिव्ह व्हॉइस सांगायचं आहे का, म्हणजे है ना कुठल्या टाईपचं काय करायचं आहे त्याचं तर काहीच दिलेलं नाही, त्यामुळे याचं ॲन्सर जे आहे दिलेलं नाही आहे. ठीक आहे, याला बोर्डाने कॅन्सल केलेलं आहे या क्वेश्चनला. ठीक आहे, आपण पण सोडून देऊया. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 20. फाइंड आउट टू करेक्ट अल्टरनेटिव्स फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स फॉर द अंडरलाइंड वर्ड. The message made proclamation that everyone should be in the court the next day. तर प्रोक्लेमेशन जे आहे याचा अर्थ होतो की पब्लिक नोटीस, पब्लिक मध्ये है ना सगळ्यांना एकदमच सांगणे. ठीक आहे ना, त्याच्यातलं ऑप्शन नंबर 1 येतो पब्लिक स्टेटमेंट पहिला, आणि सेकंड आहे द ॲक्ट ऑफ मेकिंग ऑफिशियल स्टेटमेंट. ठीक आहे ना, हे ऑफिशियल स्टेटमेंट आहे आणि ते एका दोघासाठी नाही आहे, तर पूर्ण जेवढे इथे असतात कोर्टमध्ये जेवढे लोक हजर असतात त्या सर्वांच्यासाठी ते स्टेटमेंट असतं, त्याला म्हणून प्रोक्लेमेशन म्हणतात. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 बघा, चूज करेक्ट ऑप्शन ऑफ कम्पेरेटिव्ह डिग्री. ठीक आहे ना, जेवढे ॲडवर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह असतात त्याच्या 3 डिग्री असतात, पॉझिटिव्ह, कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री. ठीक आहे, तर कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये जे ना जसं आता है ना, जसं टॉल, टॉलर, टॉलेस्ट है ना, तशा टाईपचं इथं रिच आहे बघा. अल्पना इज व्हेरी पुअर गर्ल, हर फ्रेंड इज रिच दॅन अल्पना. रिच नाही येणार, ते रिच म्हणजे काय झालं तुमचं है ना, पॉझिटिव्ह डिग्री आहे. कम्पॅरेटिव्ह काय आहे ना, रिचर. फर्स्ट नंबरचा आन्सर येणार याचा ऑप्शन 1 जो आहे, रिचर दॅन अल्पना. ठीक आहे ना, कॉम्पॅरेटिव्ह डिग्री जी आहे रिचचं रिचर, आणि सुपरलेटिव्ह काय असते, रिचेस्ट. ठीक आहे ना, मुकेश अंबानी इज द रिचेस्ट पर्सन इन इंडिया. ओके नाही. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 मध्ये बघा, चूज करेक्ट पंक्च्युएशन मार्क टू मेक मिनिंगफुल एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर हाऊ ब्युटिफुल द प्लॅनेट अर्थ इज. तर आपल्याला काय करायचं, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचं आहे ना, तर याच्यामध्ये एक्सक्लेमेटरी साईन येणार. ठीक आहे ना, हे तर क्वेश्चन मार्क आहे, हे सेमी कॉलन आहे, कोलन आहे है ना, त्याच्यामुळे कॉमा आहे, हे सेमी कॉलन, हे कॉमा. तर एक्सक्लेमेटरी साईन येईल तेव्हाच तर हा सेंटेन्स जो आहे एक्सक्लेमेटरी होणार है ना. तर याचा आन्सर येतोय ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 23 बघा, पॉवर सेव्ड इज पॉवर जनरेटेड है ना, एक म्हण आहे. तुम्ही जे आहे ना, जसं आता पॉवर म्हणजे एक आपण समजा विजेचा तुम्ही हे करा है ना, वीज वाचवा. वीज वाचवणेच म्हणजे वीज उत्पन्न करण्यासारखं आहे. ठीक आहे ना, कारण जितकी आपण वीज वाचवू तेवढं म्हणजे त्याचं जनरेशन कमी करावं लागेल आपल्याला. ठीक आहे ना, तर जनरली त्यासाठीच सगळ्यांना सांगितलं जाते की समजा आता आपण एका रूममध्ये बसलो आहे, लाईट्स फॅन वगैरे चालू आहे, मग जेव्हा आपण आपलं काम झालं, आपल्याला आता रूमच्या बाहेर जायचं आहे, तर लाईट आणि फॅन बंद करून चाललं जायचं. काही लोकांची सवय असते ते तसंच चालू राहू देतात. ठीक आहे ना, त्यांनी
एनर्जी वेस्ट होते, पॉवर वेस्ट होते आपला, ठीक आहे ना. इलेक्ट्रिसिटी पॉवर म्हणजे आता वेगवेगळे प्रकारचे पॉवर असतात, ठीक आहे ना. त्याच्यामधलं एक इलेक्ट्रिसिटीचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ठीक आहे ना. तुम्ही वाचवा तर ते जनरेशन केल्यासारखंच आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 24. आय विश गुड बाय टू माय फ्रेंड. ही रिप्लायड सेंडिंग मी अ टेक्स्ट मेसेज CUL@R. ठीक आहे. प्लीज हेल्प मी टू फाइंड आउट मिनिंग. हे आजकालच्या लोकांना खूप सवय झाली. आता तुम्ही बघत असाल व्हॉट्सॲपवर लोक नाही का खूप शॉर्टकटमध्ये मेसेज लिहितात, तर त्यांना पूर्ण लिहायचा पण कंटाळा येतो, ठीक आहे ना. हे बघा इथं काय लिहिलेलं आहे, याचा आन्सर कसा आहे माहिती का. हे बघा CU आणि LTR म्हणजे लेटर. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 CU लेटर, ठीक आहे. बरं इथं बघा ऑप्शन नंबर 3 नका लावू चुकून, कारण इथं लेटरचं स्पेलिंग चुकीचं दिलेलं आहे, ठीक आहे. CU लेटर येते ना, इथं बघा क्लिअर लिहिलं आहे C आहे ना, नंतर U आणि L8R म्हणजे लेटर, CU लेटर याचा आन्सर आहे, ठीक आहे. चला हे जे आता तुम्ही जे नवीन जनरेशन आहे तुम्हाला ते समजेल, हे तर आम्हाला समजवायची गरज पण नाही, तुम्हाला आपोआप समजून जाईल आन्सर. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 25. बापरे, क्वेश्चन नंबर 25 साठी एवढा मोठा डायलॉग देऊन टाकला आहे आणि एकच क्वेश्चन दिलं आहे त्याचं, ठीक आहे. हा डायलॉग जो आहे टीचर आणि एक त्यांचा शिष्य, पीपल म्हणजे शिष्य होतं है ना, शिक्षक आणि शिष्यमध्ये झालेला डायलॉग आहे, तो संवाद आहे. तुम्ही रीड करा, त्या संवादामध्ये लिहिलेलं आहे. तर त्या बेसिसवर क्वेश्चन नंबर 25 आहे बघा. द टीचर ॲडवाइज्ड द स्टुडंट to learn speech by heart but dash to make it impressive. याचा आन्सर येतोय ऑप्शन नंबर 2 वॉच टू सी इफ दे अंडरस्टूड, ॲड एम्फेसाइज अँड चेंज समथिंग. इथे लिहिलेलं आहे बघा, हे इथं बघा याचा आन्सर इथं आला आहे. हे बघा, वेदर दे अंडरस्टँड, इफ दे आर नॉट, यू कॅन ॲड अँड एम्फेसाइज द अँड चेंज समथिंग. हे याचा आन्सर आहे. तर अशा प्रकारे आता क्वेश्चन आपले 25 क्वेश्चन कंप्लीट झाले इंग्लिशचे. आणि मला हा पेपर माहिती नाही का तर अजिबात आवडला नाही, विचित्र पेपर दिला आहे. विचित्र म्हणजे कसं आहे, असा क्वेश्चन बरोबर दिलेलेच नाही आहे. तुम्ही बघा ते, मला तर पोयम पण नीट कळाली नाही काय दिलेलं आहे, त्याचा काय अर्थ निघतो, कसे तरी आन्सर लिहावं लागते. कसं असं एकदम क्लिअर नाही वाटलं कुठलंच. क्वेश्चन पण दिले ना, जसं आता तुम्ही बघितलं क्वेश्चन नंबर 17मध्ये फक्त एक सेंटेन्स लिहून दिलेलं आहे, पण त्याचं नेमकं करायचं काय. क्वेश्चन 19 तर बिलकुलच नाही काही उपयोगच, ठीक आहे ना. तर तशा टाईपचं नसला पाहिजे पेपर ना, एकदम क्लिअर असला पाहिजे. आपल्याला भलेही आपल्याला त्याचा आन्सर नाही आला चालेल, पण नेमकं करायचं काय ते तर कळायला पाहिजे एक्झॅक्टली, है ना. तर ठीक आहे, असू द्या. आता असतात असं होत राहतंय. आपलं आता क्वेश्चन जे आहे 1 to 25 कंप्लीट झाले. आता आपलं जे नेक्स्ट व्हिडिओ आहे त्या राहील आपला मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन नंबर 26 to आपण 50पर्यंत असे 25 क्वेश्चन करूया, ठीक आहे. आणि थोडंसं आता म्हणजे ॲक्च्युली मी थोडंसं डिस्टर्ब पण आहे, कारण काय व्हावं लागलं आहे, मी थोडं बदल करायचा खूप प्रयत्न करायला लागलो आहे आपल्या क्वालिटीमध्ये. तर त्याचं पण थोडं टेन्शन आहे. ऑलरेडी तर पहिलेपासूनच टेन्शन असतेच, आणि त्याच्यात हे पण आहे थोडं मला तुम्हाला अजून चांगली क्वालिटी कशी देता येईल ते पण आहे. आणि त्याच्यात पेपर पण तेवढा चांगला नाही आहे, त्यामुळे थोडंसं माझं मूड जरा हे नाही आहे, ठीक आहे ना. तर असू द्या, मी आता आपण जे नेक्स्ट जे क्वेश्चन करू मॅथमॅटिक्सचे ते थोडंसं माझं चांगल्या क्वालिटीमध्ये करायचा मी प्रयत्न करणार आहे. तर बघा तुम्हाला कसं वाटेल, ठीक आहे. आणि त्या हिशोबाने त्याच्यामध्ये आपल्याला सगळंच आपण जे आपलं म्हणायला पाहिजे सगळंच त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे टीचिंगचं जे आहे ते पण थोडं इम्प्रूव्ह करूया. त्याच्यानंतर जे एडिटिंगचा पार्ट असतो त्याच्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट करूया, ठीक आहे ना. आणि तुम्ही बघितलं असेल थोडं आता आपण जे थंबनेल आहे, हां एक महत्त्वाचं आहे की तुम्ही काय करा, जे थंबनेल आपले असतात त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावा. आता जे आपले जे 2023चे जे पेपर आहेत ना, त्यांच्या सगळ्यांचे थंबनेल एकसारखेच असणार, फक्त त्याच्यामध्ये टॉपिक चेंज होत जाणार. म्हणजे सब्जेक्ट इंग्लिश आहे, आता पुढच्या याच्यामध्ये काय येणार, तिथं मॅथमॅटिक्स येणार. आणि खाली क्वेश्चन आपले 1 to 25 झाले, आता नेक्स्ट याच्यामध्ये क्वेश्चन 25 to 50 असं एवढंच चेंज असणार. बाकीचं जे थंबनेल आहे तो सेम असणार. तर तुम्हाला व्हिडिओ सर्च करण्यामध्ये खूप हे नाही झालं पाहिजे, ठीक आहे ना. तसं मी जे डिस्क्रिप्शनचं जे आपलं असते ते पण असं टाकतो की तुम्हाला
बाकीचे व्हिडिओ सर्च करायला पण सोपं गेलं पाहिजे. ठीक आहे ना. मला असं वाटायला लागलंय की तुम्ही कन्फ्यूज व्हायला लागलाय, म्हणजे बघत नाही आहेत लोक व्हिडिओ. तर मला वाटतं ते थंबनेल मुळे पण थोडंसं लोकांना ते कळा नाही लागलंय की आपण काय काय केलं. ऍक्च्युली आपण 2017 पासून आता 22 पर्यंत पूर्ण कंप्लीट झाले. आता आपण 2023चे पेपर चालू केले आहेत. असंच आपण 23 कंप्लीट झाल्यावर 24 आणि 25 असे 2 वर्षाचे पेपर अजून कंप्लीट करणार आहे. आणि विशेष म्हणजे आपण काय केलेलं आहे, मराठी आणि इंग्लिशसुद्धा आपण सॉल्व्ह केलेलं आहे. बाकीचे लोकं काय करतात, फक्त मॅथेमॅटिक्स सॉल्व्ह करून देतात आणि इंटेलिजन्स टेस्ट सॉल्व्ह करून देतात. बाकी लँग्वेजचा पोर्शन सोडूनच देतात. लँग्वेज सोडून चालणार आहे का? मी एका व्हिडिओमध्ये ते पण म्हटलंय 25 क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये 50 मार्क्स असतात. 50 मार्क आपण असंच सोडून देऊ शकतो का? नाही ना. 150 पैकी 50 मार्क्स सोडून यायचे किंवा 50 पैकी काय 10 मार्क वगैरे करून थोडी यायचं. आपल्याला पूर्ण 50 पैकी 50 मार्काचा तो लँग्वेजचा पेपर आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. उलट मॅथ्स आणि इंटेलिजंट टेस्टपेक्षा लँग्वेज सोपा आहे. पण लँग्वेजला आपण दुर्लक्ष करून टाकतो आणि तिथं मग स्कोरिंग मार्क खाते. ठीक आहे ना. तर लँग्वेजकडे पण लक्ष द्या. ठीक आहे. तर लँग्वेजची पण प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आता मला पण थोडासा लँग्वेजमध्ये प्रॉब्लेम आहे. लँग्वेज मी तेवढं व्यवस्थित घेऊ शकत नाही. पण तुम्ही तुमचे जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि जे बुक्स आहेत ते वाचा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पण पॅटर्न ठरलेले आहेत. ते ठरलेल्या पॅटर्ननुसारच क्वेश्चन येतात. तर तशी तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. तर ठीक आहे, चला भेटूया आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.